जॅकवेलवर आता आम्ही पाणी केली तर हे जे रोज पीक जे आहे उघडं पडलेलं आहे. त्याकरता आमच्या औरंगाबाद पाणी पुरवठा विभागाच्या मोटरी जी आहे त्या मोटरी सुद्धा आता पाण्याचे पंपिंग बंद झालेलं आहे. त्याकरता TIDCचे जे अधीक्षक अभियंता आहे यांना मी आपल्या माध्यमातून विनंती करतो की जो हा रोज पीच जे आहे फुटबॉलचं ते उघडं पडल्यामुळे मोटरी बंद झालेल्या आहे आणि आमच्या औरंगाबादचा पाणी पुरवठा हा तिथे थांबला गेला आहे. त्याकरता मी विनंती करतो TIDCचे प्रकल्प आपल्या अधीक्षक अभियंता यांना की तातडीनं तिथं पाणी सोडण्याच्या संदर्भामध्ये हातूर धरणातनं आवर्तन तातडीनं उद्याच्या उद्या आपण तातडीनं सोडा. राज्याचे जलसंपदा मंत्री आदरणीय गिरीश महाजन साहेबांना सुद्धा विनंती करतो की हे जे आहे हे आवर्तन जे आहे ते आवर्तन सोडा. या हातनूर धरणाच्या औरंगाबाद परिसरातल्या शेतकऱ्यांच्या मोटरी सुद्धा अत्यंत उघड्या पडलेल्या आहे. त्याकरता आपण तातडीनं गिरीश भाऊंनी सुद्धा लक्ष द्यावं. आदरणीय संजयजी सावकारे साहेब यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी लक्ष द्यावं. पाणी पुरवठा मंत्री आदरणीय गुलाबराव पाटील साहेबांना सुद्धा विनंती करतो. आदरणीय गिरीश भाऊंना विशेष खास करून विनंती याच्यासाठी करतो की या जलसंपदा खात्याचे आदरणीय गिरीश भाऊ मंत्री आहे आणि जिल्हाधिकारी महोदयांनी सुद्धा तातडीने लक्ष घाला आणि उद्याच्या उद्या हे आवर्तनच्या माध्यमातून सोडा. आज औरंगाबाद शहरामध्ये अत्यंत भीषण परिस्थिती आहे पिण्याच्या पाण्याची की पाणी बंद झालेलं आहे. लोक सैरावैर झालेले आहे. त्याकरता माननीय जिल्हा प्रशासनानं तातडीने लक्ष घालून या बाबीकडे त्या माध्यमातून लक्ष द्यावं. आम्ही सर्व जनसेवक जे आहे ते इथे उपस्थित झालेल्या कार्यकर्ते येत आहे. परंतु आता हे पाहिलं ते अत्यंत स्थिती वाईट आहे. आता आमच्या फ्लोटरिंग पंप जो आहे हा पंपानं पाणी इथे त्या माध्यमातून सुरू केला पण याची धार जी आहे ते अत्यंत कमी स्वरूपाचा आहे. त्याकरता मी माननीय जिल्हा प्रशासनाला विनंती करतो तातडीनं की हातूर धरणाचं जे आवर्तन जे आहे ते आवर्तन तातडीनं सोडा म्हणजे शेतकऱ्यांनाही फायदा होईल आणि आमच्या औरंगाबाद शहराचं जे पिण्याचं पाणी बंद झालं आहे त्या पाणीच्या माध्यमातून तिच्यामध्ये सुरुवात होईल.